नमस्कार. आज एक नवीन इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये मी तुमचे खूप या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहे की नेमकी लखपती दीदी ही योजना काय आहे आणि कोण पात्र असणार आहे आणि काय कागदपत्रे लागणार आहे. या ठिकाणी जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यावे, कारण आम्ही या चॅनेलवर असेच व्हिडिओ डेली अपलोड करतो. तर लखपती दीदी ही केंद्र शासनाने सुरू केलेली ही एक योजना आहे आणि लखपती दीदी ही योजना केंद्र सरकारने सुरू कशासाठी केली आहे, तर ही एक व्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत या ठिकाणी केली जाणार आहे. 1,00,000 रुपयापासून तर 5,00,000 रुपयापर्यंत या ठिकाणी मदत केली जाणार आहे आणि ही मदत बिनव्याजी असणार आहे. या ठिकाणी कुठेही व्याज घेतले जाणार नाही आहे आणि कुठलीही गॅरंटी किंवा तारण बिनशर्ती हमी हे पैसे इथे मदत म्हणजे कर्ज स्वरूपात दिले जाणार आहे आणि नंतर परतफेड करण्यासाठी पैशाची इन्स्टॉलमेंट म्हणजेच हप्ता ठरवून दिला जाणार आहे. तर ही योजना सुरू करण्यामागे काय उद्दिष्ट आहे की तुम्ही जो व्यवसाय करणार आहे किंवा करत आहे त्याची वाढ करण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या योजनेकरिता पात्र झाल्यावर एक विमा देखील काढून दिला जाणार आहे. तर या सर्व गोष्टींसाठी लखपती दीदी योजना सुरू केंद्र सरकारने केलेली आहे. आतापर्यंत 80 लाख बचत गटांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच सुमारे 9 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. संपूर्ण देशामध्ये ही योजना खूप जोरात राबवली जात आहे. तर ही योजना व्यवसाय सुरू करण्याकरिता किंवा वाढवण्याकरिता योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र महिला कुठल्या असणार आहे, तर तुम्ही तुमच्या गाव किंवा शहरातील बचत गटांचे सभासद असणे गरजेचे आहे. जर तुम्ही बचत गटाच्या सभासद नसाल तर अशा महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकत नाही. म्हणून बचत गट सभासद असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही बचत गट सभासद नसाल तर तुम्ही बचत गट सभासद बनून या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता. ही सर्वात मोठी गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की बचत गट नवीन सभासद बनली की ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. तर आता या योजनेकरिता लागणारी कागदपत्रे, तर तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्याकडे 10वी किंवा 12वीचे शैक्षणिक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, जसे की मार्कशीट, लिव्हिंग असणे गरजेचे आहे. तसेच तुमचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक असणे गरजेचे आहे. तर या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता. किंवा तुम्ही या योजनेस पात्र असणार आहे तर आता या योजनेसाठी आपण अर्ज कुठे करायचा, तर अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करू शकता. तर आता ही योजना नवीन असल्यामुळे काही अंगणवाडी सेविकांकडे याची माहिती नसणार आहे. आता जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर जे बचत गटाचे कार्यालय आहे तिथे आपण संपर्क करायचा आहे आणि चौकशी करायची आहे. तर आता त्यांच्याकडे शासन निर्णय आलेला आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सांगायचे आहे की मी या बचत गटाची सभासद आहे आणि लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर लागणारी सर्व माहिती तसेच कागदपत्र काय लागणार आहे ही सर्व माहितीची चौकशी करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज या योजनेकरिता करता येणार आहे. तर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.